तर मित्रांनो, जयंत कानिटकरची झाली आता जेलमधून सुटका. तर जयंत घेणार आता लक्ष्मी, श्रीनिवास, जानू सगळ्यांचा आता बदला. तर नक्की काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. तर मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की जयंत कानिटकरची पुढे आता जेलमधून सुटका होणार आहे आणि तशीच आता जेलमधून जयंत कानिटकरची सुटका होती. त्याच्यानंतर तुमच्या सगळ्यांना असं वाटलं असेल की आता हा जयंत सुधारेल, पण हा जयंत आता जास्तच वेड्यासारखा करतो. दुसरीकडे तुम्हाला माहितीच असेल की ह्या लक्ष्मीने आता रेणुका काकूंना सांगून आता भावनाचं डोहाळे जेवण त्यांच्या घरी ठेवलेलं असतं. त्याच्यामुळे तिथे सगळी लोक असतात, सगळेजण खुश असतात आणि प्रचंड आनंदी पण असतात. पण आता कहाणीत सगळ्यात मोठा ट्विस्ट येतो, कारण की भावनाचं डोहाळे जेवण सुरू असतं आणि त्यामध्ये आता जयंतची एंट्री होती. आणि जयंतची फक्त साधीसुधी एंट्री होत नाही त्या ठिकाणी, तर त्याच्यामुळे मात्र आपल्या भावनाला सगळ्यात मोठा धक्का बसतो. आणि सिद्धू आणि भावनाच्या आयुष्यातील हा सगळ्यात महत्त्वाचा आनंदाचा क्षण होता. आणि त्या ठिकाणी देखील आता हे जयंतने येऊन राडा केलेला असतो. आणि तिथेच आता सगळ्यात मोठा राडा होतो की जयंत आता त्यांना सगळ्या काही गोष्टी ऐकवतो आणि त्याच्यामुळे मात्र आता जे काही भावनाचं डोहाळे जेवण होतं तो कार्यक्रम देखील व्यवस्थित पार पडत नाही. म्हणजेच मी तुम्हाला आधीपासून पण सांगतोय आणि आत्ता पण सांगतोय की ह्या दळवींच्या लोकांमुळे बिचाऱ्या सिद्धू आणि भावनाच्या आयुष्यात एकही क्षण आनंदाचा येत नाही. हे तुम्ही पाहिलंच असेल. सिद्धू आणि भावनाच्या आयुष्यातून एक संकट गेलं होतं, ते म्हणजे तुम्ही पाहिलंच की नीलांबरीला आता कशा प्रकारे यांनी हाकलून दिलं. पण त्याच्यानंतर आता दुसरं संकट म्हणजे हा जयंत कानिटकर असतो. कारण की जयंतने ठरवलेलं असतं की ज्यांनी ज्यांनी माझ्या जानूला माझ्यापासून दूर केलेलं आहे ना, त्यापैकी कोणालाच मी सोडणार नाही. जानू माझी झाली तर ठीक, नाहीतर मी तिला आहे ना कोणाचीच होऊ देणार नाहीये. म्हणजेच मित्रांनो, हे जयंतने एवढे गुन्हे केले, खूप सारे कांड केले, तरी पण त्याला योग्य ती शिक्षा झाली नाही. याला जबाबदार पण पूर्णपणे हे दळवी कुटुंबच आहे. म्हणजे जानू, ह्या लक्ष्मी आणि श्रीनिवास हे सगळेजण. कारण मित्रांनो एकच आहे की ज्यावेळेस मात्र आपल्या विश्वाने एवढा प्रयत्न करून सगळे पुरावे गोळा केले होते, त्यावेळेस मात्र ह्या मूर्ख जानूने ते सगळे पुरावे हरवले. तो पेनड्राईव्ह जयंतच्या ताब्यात गेला आणि त्याच्यामुळे मात्र ह्या जयंतला काही शिक्षा होऊ शकली नाहीये. आणि मित्रांनो, तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट माहीत असते, आता भावना आणि सिद्धूला बाळ होणार असतं. आणि आता हा जयंत ठरवतो की जर जानू माझी झाली नाही ना, तर यांच्यापैकी मी कोणाचं चांगलं पण होऊ देणार नाहीये. तर पुढे आता लक्ष्मी, श्रीनिवास हे सगळे जयंतला हाकलायचा प्रयत्न करतात. हा सुटून आलाच कस काय, खूप साऱ्या गोष्टी, खूप सारे कुटाणे होताना तुम्हाला पुढे पाहायला भेटेल. पण मित्रांनो, सगळ्यात मोठा कानीतला ट्विस्ट तर हाच आहे मित्रांनो की ह्या जयंतला योग्य ती शिक्षा होऊ शकली नाही. त्याच्यामुळे खूप खूप वाईट वाटतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता ह्या लक्ष्मी आणि श्रीनिवासमुळे बिचारा सिद्धू आणि भावनाच्या आयुष्यात परत दुसरं संकट येणार म्हणजे येणार, हे फिक्सच असतं. तर बिचारा आता तुम्हाला माहितीच आहे की विश्वाने आजपर्यंत ह्यांना खूप सारी मदत केली. त्याच्यामुळे बिचारा विश्वावरती देखील आता खूप वाईट वेळ येणार आहे. कारण की पुढे हा जयंतला माहीत असतं की जानूचे कान भरायला, आणि जानू आता जास्त कॉन्टॅक्टमध्ये कोणाचे आहे ते म्हणजे फक्त विश्वाच्या. त्याच्यामुळे ह्या विश्वाला तर सोडणार नाही. कारण की तो ज्या ठिकाणी दिसेल ना त्या ठिकाणी त्याचा बदला नाही घेतला तर मी नावाचा जयंत कानिटकर नाही. आणि तो सगळ्यांसमोर धमकी देऊन जातो आणि बोलतो की जानू झाली तर फक्त माझीच होईल, नाही तर मी तिला दुसरी कोणाची होऊ देणार नाहीये. म्हणजेच मित्रांनो, ह्या जयंतने ओपन ह्यांना चॅलेंज दिलेलं असतं की तुम्ही माझं काहीच वाकडं करू शकत नाहीये. आणि मित्रांनो, हा सगळा पुढचा सगळ्यात मोठा ट्विस्ट असणार आहे की जयंत बाहेर येऊन आता सगळ्यांना त्रास द्यायला सुरुवात करणार आहे. त्यावेळेस मात्र जानू आता प्रचंड घाबरून जाते आणि जानू आता भीतीने थरथर कापत असते. कारण की जानूला वाटते की हा जयंत तिच्यासोबत काय करेल की काय. त्याच्यामुळेच मित्रांनो म्हणतात ना की जानूकडे सगळ्या काही गोष्टींचा सगळ्या काही पुरावा होता, सगळ्या काही A to Z गोष्टी होत्या. तिने योग्य वेळेत जयंतला योग्य ती शिक्षा देणं खूप गरजेचं होतं. पण मात्र आता काय बोलणार आता, कारण की ह्या जानूच्या मूर्खपणामुळे आज सिद्धू आणि भावनाला पण हे सगळं भोगावं लागणार आहे. आणि त्यांच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पण व्यवस्थित पार पडत नाही. म्हणजेच दळवींच्या घरात गेलं की काही ना काही विघ्न येणं हे फिक्स ठरलेलं रुटीन आहे म्हणजे आहे. तर भेटूया पुढच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करा आणि या व्हिडिओला हाईप नक्की करा. धन्यवाद.